नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, आजचा आपला जो टॉपिक असणार आहे तो आहे बघा, MPSC सरळ सेवेअंतर्गत विचारला जाणारं GS. लक्षात घ्या, जनरल स्टडी या संदर्भात आपल्याला नेमका अभ्यास कसा करायला पाहिजे, अभ्यासाची जनरल स्टडी जी आहे, सामान्य अध्ययन, याची स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे, नेमक्या कोणत्या घटकावर आपण जास्तीत जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्याचबरोबर नेमका संदर्भ कोणता वापरायचा आणि कशाने आपलं GS हे परिपूर्ण आपल्याला आपण अंदाजे 25 क्वेश्चन विचारल्या जातील GS वर, ते पूर्णपणे GS आपलं कसं कव्हर होईल या संदर्भात आजचा हा आपला व्हिडिओ राहणार आहे. त्या अगोदर सर्वांनी आपल्या YouTube चॅनलला एकदा सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच तुम्हाला MPSC पॅटर्न नुसार लक्षात घ्या, जे सामान्य अध्ययन आणि त्याचे पडणारे भाग जसं की स्टॅटिक जीके असेल, GS असेल, GK असेल किंवा करंट अफेअर, कोणते टॉपिक फोकस करायचे, किती दिवसापर्यंत आपण करंट अफेअर करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळून जातील. चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या GSच्या पॅटर्नला. नेमका हा पॅटर्न कसा असणार आहे आणि कोणते सब्जेक्ट यावर फोकस केले जाणार आहे ते आपण बघणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला भाग येणार आहे तो म्हणजे आवडीचा. सगळ्यात पहिला, आता 6 ते 7 सब्जेक्ट मिळून तुमचा GS बनणार आहे, ज्याला आपण सामान्य अध्ययन म्हणतो. लक्षात घ्या, आता हे सामान्य अध्ययन जे असणार आहे यामध्ये तुम्हाला GS विचारला जाणार, स्टॅटिक GK विचारला जाणार, करंट अफेअर विचारला जाणार. यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार, ऑलमोस्ट 25 क्वेश्चन तुम्हाला त्यावर विचारले जाणार. जसं की मराठीसाठी 25 क्वेश्चन, इंग्रजीसाठी 25 क्वेश्चन आणि मॅथ आणि रिझनिंगचा जो पार्ट आहे, असे मिळून 75 क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. परंतु आपला आजचा जो टॉपिक असणार आहे तो म्हणजे GS, आणि नेमकं GS करायचं कसं, कोणते टॉपिक फोकस करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहे. आता लक्षात घ्या, आयोगाचा किंवा सरळ सेवेचा, आतापर्यंत सरळ सेवा ज्या त्या आस्थापनेमार्फत जाहिरात दिल्या जायच्या आणि परीक्षा घेतली जायची. आता त्यामध्ये सगळ्यात आवडीचा घटक असतो तो म्हणजे जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये सगळ्यात महत्वाचा आवडता पार्ट म्हणजे फिजिकल जिओग्राफी, म्हणजे प्राकृतिक भूगोल. तुम्हाला 3 प्रकारे भूगोल विचारला जातो: जगाचा भूगोल, भारताचा भूगोल आणि तिसरा टॉपिक आहे तुमचा महाराष्ट्र. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे की जगाचा, भारताचा आणि महाराष्ट्राचा, यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो विचारला जातो त्यामध्ये त्या ठिकाणी तुमचं फिजिकल पार्ट ऑफ महाराष्ट्र, फिजिकल पार्ट ऑफ इंडिया, यामध्ये भूरूप विचारले जातील, मृदा, पाणी, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणी असलेले जे काही लँड फॉर्म असतील, भूरूप असतील. आता यामध्ये जगाचा भूगोल खूप कमी प्रमाणात विचारला जातो, परंतु भारताचा आणि महाराष्ट्राचा भूगोल जास्त प्रमाणात विचारला जातो. यासोबत तुम्हाला पर्यावरणीय बदल, पर्यावरण आणि जैवविविधता हा टॉपिक सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. जसं की स्टॅटिक जीके मध्ये जे फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातील त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे रिमोट सेन्सिंग. हा पार्ट पण विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भूगोलाच्या दृष्टिकोनातून काय करायच्या आहे, अभ्यासायच्या आहे. एवढं लक्षात आलं. यासोबत तुम्हाला पुढं नेमकं काय करायचं, स्ट्रॅटेजी काय असणार, हे सब्जेक्ट आपण अगोदर टॉपिक समजून घेऊ की टॉपिक कोणते कोणते विचारले जाणार. त्यामध्ये भूगोलाचा टॉपिक झाल्याच्या नंतर आता लक्षात घ्या, तुम्हाला दुसरा आवडीचा आणि महत्वाचा सब्जेक्ट येतो तो म्हणजे इतिहास. आता इतिहासाचा जर विचार केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत आयोगाने आणि ऑनलाईन जे IBPS आणि TCS पॅटर्न नुसार महाराष्ट्रातले समाज सुधारक, लक्षात घ्या, महाराष्ट्रातले समाज सुधारक हे जास्तीत जास्त विचारले गेलेले आतापर्यंत आहे. आता यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोलासोबत महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, स्वातंत्र्य याचा इतिहास हा विचारला गेलेला आहे. त्यासोबतच तुम्हाला इतिहासामध्ये प्राचीन आणि मध्ययुगीन
यावर सुद्धा प्रश्न विचारलेले दिसून येतात. लक्षात घ्या, प्राचीन आणि मध्ययुगीन स्टॅटिक जीकेचा जो पार्ट आहे तो तुम्हाला विचारला जातो. IBPS TCS ने जर एक्झाम कंडक्ट केली, आता सरळ सेवा बऱ्याचशा आता नगर परिषद किंवा इतर ज्या एक्झाम आहे ह्या TCS मार्फत आयोजित केल्या जातील, परंतु बाकीच्या तलाठी भरती सारख्या एक्झाम कुठे गेलेल्या आहे, MPSC कडे गेलेल्या आहे. त्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त या ठिकाणी PYQ वर भर द्यायचा आहे की पूर्वी विचारले गेलेले जे प्रश्न आहे ते तुम्हाला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करायचे आहेत. आता बघा, या ठिकाणी पुढचा टॉपिक आपण जो घेतो तो तिसरा म्हणजे सामान्य विज्ञान, महत्वाचा. आता सामान्य विज्ञान मध्ये काय विचारलं जातं लक्षात घ्या. सामान्य विज्ञान हा जो टॉपिक आहे यामध्ये तुम्हाला केमिस्ट्री, बायोलॉजी आणि फिजिक्स यावर नॉर्मली वरवरचे प्रश्न सरळ सेवेला विचारणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर महत्वाचं आहे बघा, आरोग्य किंवा मानवी जीवन यावर प्रश्न आपल्याला दिसून येतात विज्ञानाचे. यामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीवर आधारित जे तंत्रज्ञानचे प्रश्न आहे बघा, तंत्रज्ञान, या तंत्रज्ञानावर टेक्नॉलॉजीवर जे प्रश्न विचारले जातात यावर सुद्धा सेपरेट आपल्याला काय करायचंय, लक्ष द्यायचंय. यामध्ये संगणक, आता संगणक म्हणजे कम्प्युटर, MSCIT वगैरे कंपल्सरी केलेलं आहे, पण त्या अनुषंगाने तुम्हाला संगणकीय माहिती असणं अपेक्षित आहे. त्यावर सुद्धा प्रश्न बरेचसे ऑनलाईन मध्ये आतापर्यंत विचारलेले, MPSC ने पण प्रश्न विचारलेले, जसं जिओग्राफीमध्ये रिमोट सेन्सिंग किंवा पर्यावरण, जैवविविधता ह्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील, तसेच विज्ञानामध्ये मानवी जीवन असेल, आरोग्य असेल किंवा संगणकीय ज्ञान तुमचं किती आहे यावर तांत्रिक क्वेश्चन तुम्हाला विचारल्या जातील. यावर सुद्धा फोकस करायचा आहे. आता नेमकं 25 मार्कासाठी करायचं काय काय, आतापर्यंत आपण 3च टॉपिक बघितले, भूगोल बघितलं, इतिहास बघितलं, सामान्य विज्ञान बघितलं. यामध्ये जीवशास्त्र करायचंय तुम्हाला, रसायनशास्त्र करायचंय तुम्हाला, भौतिकशास्त्र करायचंय, राहिलं आरोग्यशास्त्र, सगळे शास्त्र तुम्हाला करायचे. मग नेमके कोणते टॉपिक फोकस करायचे यावर आपले रेग्युलर लेक्चर होत जातील. परंतु आता सध्या फक्त टॉपिक लक्षात ठेवा की एवढ्या घटकावर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. आता याच्या पुढे जाऊन भूगोल झालं, इतिहास झालं, सामान्य विज्ञान झालं, जनरल सायन्स, त्यानंतर बघा महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्राचा जर विचार केला, इकॉनॉमिक्स, तर यावर खूप डिटेल अशा काही संकल्पना तुम्हाला विचारल्या जात नाही. परंतु या ठिकाणी आर्थिक पाहणी असेल, आर्थिक पाहणी, विविध सरकारी योजना, त्यानंतर तिसरा टॉपिक सगळ्यात महत्वाचा दारिद्र्य, बेरोजगारी. लक्षात घ्या, यावर ज्या ज्या समित्या भारत सरकारने स्थापन केलेल्या आहे, दारिद्र्य रेषेखालील किंवा BPL लाईन ठरवण्यासाठी ज्या ज्या समित्या किंवा त्यांनी वेगवेगळे लावलेले निकष यावर प्रश्न विचारलेले आहे. आता ह्या ज्या योजना आहे यामध्ये सुद्धा ज्या असिस्टन्स म्हणून म्हणजे अर्थसहाय्य योजना आहे त्या जास्तीत जास्त विचारलेल्या आपल्याला दिसून येतात. इंदिरा गांधी असेल, श्रावण बाळ असेल, वेगवेगळ्या म्हणजे आर्थिक समायोजन करण्यासाठी, ज्या विषमता कमी करण्यासाठी ज्या योजना शासनाने सुरू केलेल्या आहे त्या योजनेवर जास्तीत जास्त फॅक्च्युअल क्वेश्चन विचारलेले आपल्याला दिसून येतात. आता पुढे जाऊन अर्थशास्त्रामध्ये यापेक्षा व्यतिरिक्त तुम्हाला जास्त प्रश्न विचारलेले दिसत नाही. परंतु पुढचा जो टॉपिक तुमचा आहे तो महत्वाचा म्हणजे राज्यघटना आणि प्रशासन. लक्षात घ्या, पॉलिटी हा टॉपिक असा आहे, राज्यव्यवस्था, पॉलिटी. यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी संविधानाने ज्या ज्या गोष्टी म्हणजे त्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहे, जसं की आर्टिकल्स, त्यामध्ये असलेले भाग, त्याचे परिशिष्ट, त्याचं इम्प्लिमेंटेशन, जसं की सुरुवातीला नागरिकत्व. लक्षात घ्या, मागच्या तलाठी भरतीला 2 क्वेश्चन नागरिकत्व आणि मूलभूत अधिकारावर विचारलेले आपल्याला दिसून आले.
त्याचबरोबर तुम्हाला काही इंटरनॅशनल रिलेशनच्या बाबतीत प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु नागरिकत्व, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्य, राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा, विधिमंडळ यावर प्रश्न विचारल्या जातील. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत राज आयोगाचा पण आणि ऑनलाईन ज्या एक्झाम होतात त्यांचा पण, आता ज्या परीक्षेसाठी सरळ सेवा होणार आहे, सरळ सेवेच्या ज्या एक्झाम त्यामध्ये असलेले पद, जसं की ग्रामसेवक असेल ज्याला आपण ग्रामपंचायत अधिकारी म्हणतो, तलाठी, महसूल अधिकारी म्हणतो, किंवा वेगवेगळे पद जे आहेत, आरोग्य विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, जे काही पद असतील त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तरतुदी 73 आणि 74वी घटना दुरुस्ती, लक्षात घ्या 73 आणि 74वी घटना दुरुस्ती तुम्हाला त्या ठिकाणी काय करायची आहे, व्यवस्थितरित्या त्याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. ठीक आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या, सुरुवातीचं आपलं जे राज्यघटना आणि स्थानिक प्रशासन असेल या संदर्भात एकंदरीत जे जे प्रॉपर टॉपिक क्रक्स असेल त्या संदर्भात नोट्स आपण अमोल पालकर इन्स्टिट्यूट अंतर्गत टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो. त्यामुळं डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम जॉईन करून घ्या. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. आता बघा, हे झालं सगळं स्टॅटिक जीके किंवा जीएसचा पार्ट. यावर आधारित तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन विचारले जातील, संकल्पना विचारल्या जातील, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या स्टॅटिक जीकेचा पार्ट. आता यानंतर आपण एक असा टॉपिक बघणार आहे, तो कधीही बदलत असतो, आपल्या कट ऑफवर, आपल्या रिझल्टवर जास्तीत जास्त परिणाम करणारा टॉपिक म्हणजे तो आहे चालू घडामोडी. लक्षात घ्या, चालू घडामोडी. आता सगळ्यांना प्रश्न पडतो की या चालू घडामोडी किती दिवसापर्यंत करायला पाहिजे. आता आयोगाचा जर विचार केला तर 12 ते 15 महिने, लक्षात घ्या 12 ते 15 महिने माग इतक्या दिवसाच्या चालू घडामोडी तुम्ही करणं अपेक्षित आहे. लक्षात घ्या. आता चालू घडामोडीमध्ये जास्तीत जास्त विचारले जाणारे प्रश्न कोणते, तर राजकीय घडामोडी, सामाजिक घडामोडी, पर्यावरणीय घडामोडी, ह्या ज्या घडामोडी आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या संदर्भात क्वेश्चन विचारले जातात. परंतु क्रीडा, पुरस्कार, तंत्रज्ञानावर आधारित ज्या घडामोडी आहे, लक्षात घ्या तंत्रज्ञान, त्यानंतर क्रीडा, त्यानंतर संगणक किंवा हे तंत्रज्ञान मध्ये आलं, क्रीडा, पारितोषिक म्हणजे अवॉर्ड ज्याला म्हणतो आपण, ह्या घडामोडी इंटरनॅशनल लेवलच्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. लक्षात घ्या. सोशल, त्याच्यानंतर आपण जे राजकीय म्हणतो, सोशल म्हणतो, ह्या घडामोडी तुम्हाला लिमिटेड मधल्या करायच्या आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात असेल, जास्तीत जास्त भारताच्या संदर्भात. परंतु क्रीडा असेल, त्यानंतर आर्ट अँड कल्चर असेल, आर्ट अँड कल्चर म्हणजे कला संगीत क्षेत्रामध्ये ज्या घडामोडी घडतात, किंवा तांत्रिक घडामोडी, तंत्रज्ञानावर, टेक्नॉलॉजीवर आधारित ज्या घडामोडी आहे या अवॉर्डच्या बाबतीत असेल, ह्या सगळ्या घडामोडी, जसं की नुकतंच फिफा वर्ल्ड कप चालू आहे, अगोदर T20 वर्ल्ड कप झाला, वेगवेगळ्या स्पर्धा, पारितोषिक त्या संदर्भात घोषित केले जातात. हे सगळं तुम्हाला 12 ते 15 महिने पूर्वीचं करायचंय. आता चालू घडामोडी ज्याला करंट अवेअरनेस म्हणतो, करंट अफेअर जे म्हणतो आपण, या 12-15 महिन्यापासून तर मागच्या महिन्यापर्यंत इथपर्यंत तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. आणि नेमका संदर्भ कोणता वापरायचा, आता पुढचा टॉपिक आपला संदर्भाच्या बाबतीत येणार आहे. तर लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर पण मिळणार आहे. रेग्युलर न्यूजपेपर रिडिंग असेल, रेग्युलर टेलिग्रामचा ऍक्सेस असेल, स्वतःच्या नोट्स बनवलेल्या असतील तर नक्की करंट अफेअर मध्ये तुम्हाला मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता बघा, तुम्हाला टोटल मार्क विचारले जातील ते 25 क्वेश्चन आपण असं गृहीत धरू, आणि जास्तीत जास्त मोस्टली चान्सेस जशी सरळ सेवा आतापर्यंत होत होती तशीच आयोगाचा पेपर पण असणार आहे. आता 25 क्वेश्चन विचारल्या जातील, त्याच्यात आपण 7 टॉपिक पाडलेले आहे जवळपास. या 7 टॉपिकवर जसं की भूगोल, इतिहास, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स असेल, करंट अफेअर, जैवविविधता, पर्यावरण, संगणकीय ज्ञान असेल, किंवा इतर जसं की RTI राईट टू इन्फॉर्मेशन, RTS राईट टू सर्व्हिस, हे जे ऍक्ट आहे ह्या सगळ्या ऍक्टला पकडून आपण 7 ते 8 पार्ट, आता याला 3 किंवा 4 क्वेश्चन एका घटकावर विचारल्या जातील. यामध्ये पण करंट अफेअरला 8च्या आसपास क्वेश्चन विचारल्या जातात.
त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जास्तीत जास्त पेपरचा आवाका हा स्टॅटिक जीके वरून जीएसचा अंदाज लावायचा आहे. त्यासाठी सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे पूर्वी झालेल्या परीक्षांचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं. प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे ज्याला आपण PYQ म्हणतो, हे सगळ्यात मोठं हत्यार तुमचं असणार आहे. तुम्ही कितीही संदर्भ ग्रंथ वाचले, कितीही पुस्तकं वाचले, तरी तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आवाका समजून घ्यायचा असेल तर झालेल्या गत वर्षीच्या प्रश्नपत्रिका याचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक अंदाज येणार आणि संदर्भ जर वाचायचा असेल तर संदर्भ ग्रंथ खूप सारे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, परंतु त्यामध्ये आपल्याला एकच संदर्भ निवडायचा आणि तो 10, 12, 15 वेळेस वाचायचा. आपल्याला जास्त संदर्भ घ्यायचे नाही. जसं की आता तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर भूगोल. करायचं काय, आपल्या क्लास नोट्स या तर तुम्हाला जो सब्जेक्ट ज्या शिक्षकाचा शिकवलेला तुम्हाला म्हणजे समजत असेल, लक्षात राहत असेल, त्यांच्या क्लास नोट्स वापरा. नोट्स झाल्याच्या नंतर लक्षात घ्या, एक संदर्भ ग्रंथ रेफरन्स बुक फक्त एक तुम्हाला वापरायचं आहे. या दोन्हींसोबत तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन बघायचे की नेमके कोणत्या टॉपिकवर जास्त क्वेश्चन आलेले, तेवढा टॉपिक टार्गेट करायचा. मग आता तुम्ही म्हणसाल सर नोट्स तर आम्ही ठरवू की कोणाचा नेमका संदर्भ वाचायचा कोणाचा. तुम्हाला जेही पुस्तक मार्केटमध्ये चांगलं वाटत असेल, आता सध्या मार्केटमध्ये खूप सारे पुस्तकं आहे, त्या मार्केटमधल्या आता मला जर विचारलं तर सौदी सरांचं महाराष्ट्राचा भूगोल मी वापरलेलं आहे. जवळपास ऑथेंटिक बुक आहे. तुम्ही सौदी सरांचं AB सौदी सरांचं पुस्तक या ठिकाणी महाराष्ट्राच्या भूगोलाला वापरू शकता. असा कोणताही संदर्भ तुम्ही घेऊ शकता. जसं की इतिहास बघत असताना तुम्हाला इतिहासाचं महाराष्ट्राचा इतिहास करायचा असलं तर कठारे सरांचं पुस्तक. या सगळ्या गोष्टींचा विचार करता तुम्ही नोट्स वापरू शकता, एक संदर्भ ग्रंथ वापरू शकता, परंतु PYQ सोबत तुम्हाला डेली 7 ते 8 तास, किती 7 ते 8 तास अभ्यास करायचा आहे मिनिमम. त्यासोबत तुम्हाला वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळा टाइम द्यायचा आहे. जसं की GS ला तुम्हाला मिनिमम 2 तास, किती 2 तास या ठिकाणी द्यायचे आहे. का 2 तास द्यायचे? कारण तुम्हाला मराठी करायची आहे, तुम्हाला इंग्लिश करायची आहे, तुम्हाला मॅथ रिजनिंग सुद्धा कव्हर करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला GS ला 2 तास द्यायचे. 2 तास देत असताना तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला PYQ अनालिसिस करायचं आहे, तुम्हाला नोट्स रीडिंग करायचे आहे, तुम्हाला मॉक टेस्ट देत असताना GS ला वेळ द्यायचा आहे. लक्षात घ्या, तुमचा पाया जर भक्कम असेल नक्कीच यश तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुमची स्ट्रॅटेजी ही कशी असणार लक्षात घ्या. स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही सर्वात अगोदर एक संदर्भ वापरायचा, रीडिंग करायची, दुसरं PYQ अनालिसिस करायचं, तिसरा विचार करता तुम्ही वीकली टार्गेट ठेवायचं. लक्षात घ्या, वीकली टार्गेट ठेवायचं. त्यानंतर 4 नंबरला मॉक टेस्ट द्यायच्या. मॉक टेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा अभ्यास किती झाला ह्या गोष्टीचा अंदाज आवाका तुम्हाला मॉक टेस्ट वरून येतो. लक्षात घ्या, अशी जर स्ट्रॅटेजी ठेवली तर GS तुम्हाला अवघड जाणार नाही. म्हणून सांगतोय की परत आपण आतापर्यंत जो अभ्यास केला ह्या अभ्यासाचं इम्प्लिमेंटेशन करत असताना अमोल पालकर इन्स्टिट्यूट कायम तुमच्या सोबत आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आपण या ठिकाणी आपल्या चॅनलवर ज्या काही नवनवीन व्हिडिओ, सायन्सचे व्हिडिओ रेग्युलर चालू असतात, त्याचबरोबर आपण एक येत्या आठवड्याभरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच सुद्धा जिओग्राफी प्लस हिस्ट्री सगळं GS जे तुम्हाला विचारलं जाणार आहे यासाठी बॅच आपण ॲप्लिकेशनवर अपलोड करणार आहोत. बऱ्यापैकी रेकॉर्डिंग झालेलं आहे. तुम्ही त्यासाठी अमोल पालकर इन्स्टिट्यूट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन टाकतो मी. आपल्या ॲप्लिकेशनची प्ले स्टोअरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर मॉक टेस्ट द्यायचे आहे त्या सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. अशा प्रकारे जर योग्य स्ट्रॅटेजी ठेवली तर नक्कीच GSचा अभ्यास तुम्हाला अवघड जाणार नाही. कोणताही प्रश्न पडला तर नक्कीच खाली संपर्क डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकतो. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना हॅव अ नाईस
इव्हिनिंग म्हणता येईल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.